असं ठरवण्यात आलं होतं की 14 तारखेला 36 जिल्ह्यांमध्ये महायुतीचा मेळावा कार्यकर्त्यांचा घ्यायचा आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे सर्व प्रमुख घटक आहेत त्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली आणि आम्ही असं ठरवले की 14 तारखेला जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या सर्व पक्षांचे त्यांनी एकत्रित यायचं। स्वस्तिक मंगल कार्यालय इथे 1 वाजता 14 तारखेला मेळावा घ्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। जिल्हा स्तरावरचे, तालुका स्तरावरचे आणि इतर जे प्रमुख कार्यकर्ते नेते आहेत ते सगळे त्या मेळाव्याला उपस्थित राहतील। आणि जसं आपण बघतो की ज्येष्ठ आपले नेते जे आहेत, राज्यस्तरावरचे नेते जे आहेत ते एकत्रित आहेत, एकत्रित काम करतायत, मंत्रिमंडळामध्ये सर्व सहकारी म्हणून आपल्या राज्याचा ताकदीने विकास करतायत, हे आपण बघताय। तर हीच समन्वयाची जी बाब आहे ती अगदी खालपर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत नेणं हे स्वाभाविकच गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने 14 तारखेला हा मेळावा होईल। आपण जी महायुतीची धोरणं आहेत, ज्या पद्धतीने आपण पुढे जायचंय त्या बाबतीमध्ये उहापोह होईल। आपल्या जिल्ह्यामध्ये समन्वय राखण्याच्या बाबतीमध्ये मी जे काही ठरवले ते अंमलात आणण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याचबरोबरीने आपल्याला हे देखील मान्य करावं लागेल की महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या 1.5 वर्षात धाराशिव जिल्ह्याला प्रचंड असा न्याय मिळालाय। मोठ्या प्रमाणामध्ये कामं मंजूर झाली आहेत, निधी मंजूर झालाय। आपले पालकमंत्री सावंत सर असतील, आपले ज्ञानराज चौगुले साहेब असतील आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून खूप सारा योजना ज्या आहेत त्या मंजूर झाल्यात, निधी उपलब्ध झालाय, कामं सुरू झाली आहेत आणि ही जी गती आहे ती अजून विस्तृत करण्याचा आमच्या सर्वांचाच प्रयत्न राहणार आहे। आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा या सर्वांच्या माध्यमातून जी विकासाची घोडदौड आहे ती आपल्या जिल्ह्यातही बघायला मिळते आणि सर्व कार्यकर्त्यांचा समन्वय अजून वाढावा या अनुषंगाने आम्ही पावलं उचलली आहेत। आम्ही असं देखील ठरवलंय की आता जिल्हास्तरीय एक समन्वय समिती राहणार आहे। प्रत्येक पक्षाचे एक प्रमुख त्या समन्वय समितीचे घटक असतील। दर आठवड्याला बैठक होईल आणि कुठे काही समन्वयाच्या अभावाचा विषय आला तर एकत्रित बसून सामंजस्याने त्याच्या बाबतीमध्ये मार्ग काढण्याचं देखील ठरलेलं आहे। एकदा जिल्हा स्तरावरचा मेळावा झाला की मग पुढच्या टप्प्यात तालुका स्तरावरती महायुतीचे मेळावे होतील आणि ही प्रक्रिया अगदी प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक बूथपर्यंत नेण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही प्राथमिक माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवायची होती आणि याच्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण जरूर विचारावे। सगळ्यांच्या वतीने मी भूमिका जी आहे आणि आम्ही जे काही करणार आहोत ते आपल्या सर्वांच्या समोर मांडले। तर आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे। लोकसभेचे उमेदवार कधी फायनल होणार? एक घेऊया ना। लोकसभेचे उमेदवार फायनल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि अपेक्षा ही आहे की अजून एक 15 दिवस, महिन्यामध्ये शिक्कामोर्तब होईल त्याच्या बाबतीत। दादा, आपण महायुतीची संयुक्त पत्रकार परिषदेत काही लोकसभेच्या नावावरती चर्चा झाली, कुणाचा उमेदवार असणार आहे किंवा काही असं त्या निर्णयापर्यंत आपण पोहोचलो आहोत? तो विषय जो आहे तो खरं तर आमच्या अखत्यारीतला नाहीये। तिन्ही पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहेत ते एकत्रित येऊन कुठली जागा कोणाला सोडली जाईल ते ठरवतील आणि इलेक्टिव्ह मेरिटवरती उमेदवार कोण आहे ते ठरलं जाईल। तो विषय आमच्या काय चर्चेतला असू शकत नाही। पण एक गोष्ट आहे की समन्वयाने काही टप्पे चालू आहेत, सर्वे पक्षांकडून केले जात आहेत आणि पूर्ण माहिती जी आहे ती एकत्रित करण्याची प्रक्रिया आता चालू आहे। जसं आपले घटक पक्ष आहेत, समजा राष्ट्रवादीचा गट असेल किंवा शिवसेनेचा गट असेल, त्यांनी इच्छुक उमेदवार त्यांचे जाहीर केले। तसं भारतीय जनता पार्टी कोण इच्छुक आहे? मी म्हणत नाहीये की तुमचा सर्वे काय इच्छुक कोण आहेत किंवा त्यांना अनेकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्या बाबतीमध्ये मी बोलणं योग्य नाहीये। ज्या त्या लोकांपर्यंत स्वाभाविकच आहे की आपण विचारलं ते सांगू शकतील। पण आमची भूमिका काय आहे? आमची भूमिका ही आहे की निर्णय जो आहे तो जे प्रमुख नेते आहेत ज्या त्या पक्षाचे ते एकत्रित बसून घेणार आहेत
त्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये फार चर्चा आम्ही करणं काही संयुक्तिक नाहीये. आपलं सुद्धा सर्वेमध्ये नाव आहे का लोकसभेमध्ये? आपली नाव सगळ्यांचीच नाव असतील ना. आपण इच्छुक आहात का? वैयक्तिक आपण इच्छुक आहात का? आम्ही जर पक्षाने जबाबदारी दिली तर आपण मी स्वीकारणार? परत मी रिपीट करतो की याच्या बाबतीतले निर्णय जे आहेत ते वरच्या स्तरावरती होणार आहेत. जागा कुठल्या पक्षाला सुटेल आणि उमेदवार कोण राहील या बाबतीतले निर्णय जे आहेत ते आमच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे त्या बाबतीत परवा पालकमंत्री असं म्हणाले की भावी तुमच्या भावी खासदार आपल्याला म्हणाले होते. काय म्हटलं? परवा पालकमंत्री स्वतः म्हणाले की भावी खासदार या पुढे. नाही, ऐका ना, आपल्याला त्या अनुषंगाने मी कुठली तरी बातमी किंवा हेडलाईन देणं काही योग्य नाहीये. हे समन्वयाचा विषय आहे. आम्हाला एकत्रित आता पूर्ण ताकदीने बूथ लेवल पर्यंत काम करायचं एकत्रित. तर त्या अनुषंगाने ही पावलं आम्ही उचलतोय. भाजपनं काय यासाठी तयारी केली? प्रत्येक गावामध्ये बूथ तयारी झालेली आहे का भाजपची? प्रत्येक पक्ष बूथ पर्यंतची रचना जी आहे ती तयार करते. ती प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. सर्वच पक्षांची, भारतीय जनता पार्टी सकट सगळ्यांची ती प्रक्रिया चालू आहे. भाजपची पूर्ण झाली का? भारतीय जनता पार्टीची पूर्ण झाली का मतदारसंघामध्ये? आमची प्रक्रिया जी आहे ती निरंतर चालू असते आणि प्रत्येक गावामध्ये बूथ कमिटी आणि इतर झालेले आहे. काय म्हणताय? भारतीय जनता पार्टीमधला आश्वासक चेहरा तुम्हाला कुठला वाटतोय आणि विरोधी चेहरा म्हणून तुम्ही कुणाला पाहता? ही आजची जी पत्रकार परिषद आपली आहे ना ती त्या अनुषंगाने खरंच नाहीये. हा, मग मला आपल्याला आवर्जून एक्सप्लेन करायचंय की जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्हाला काय पोहोचवायचंय आजच्या प्रेसमधनं आणि फक्त जिल्हा स्तरावरती की काही पक्षप्रवेश होणार आहे? पक्षप्रवेशाचं वगैरे काही तसं काही नियोजित नाहीये. प्रत्येक पक्षाकडनं कदाचित वर्णकुणी नेता येणार असेल तर येईल, परंतु मूळ जबाबदारी आहे ती आमची सगळ्यांची आहे. आम्ही साधतोय. इलेक्शनचं तर विषय आहेच, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत महायुतीकडनं, डबल इंजिन ट्रिपल इंजिन सरकार आपण म्हणतोय, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निर्णय जो आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच आपल्याला पुढे जायचंय. अमृत काळाचं आपण बोलतोय, तर त्या अनुषंगाने देखील आमची सकारात्मकता जी आहे ती खालपर्यंत आम्हाला पोहोचवायची. दादा, भाजपचे काही नेते आहेत जे मोठे होर्डिंग लावतात शहरामध्ये असतील किंवा जिल्ह्यामध्ये. ते म्हणतात की लोकसभेचा उमेदवार तेच आहेत. मात्र अशा लोकांना त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने सुरेश दाजी बिराजदार असणार आहेत. त्यानंतर प्रहारच्या संघटनेच्या माध्यमातून मयूर काकडे ती जबाबदारी स्वीकारतील. आरपी समन्वय राहतील आणि आठवड्यातला एक दिवस ते आवर्जून या कामासाठी उपस्थित राहतील. दादा, समन्वय समितीमध्ये सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत आहेत, मात्र भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिसत नाही. त्यांना आहेत आणि राष्ट्रवादीकडून सुरेश आम्हाला तिघांना या जिल्ह्याची जबाबदारी दिली, तर आपण तिघं न करता तर जिल्ह्यातील इतर घटक पक्षांची सगळी लोक एकत्रित करून आपला विचार शेवटपर्यंत नेण्यासाठी म्हणून आता आम्ही ही प्राथमिक पहिली बैठक घेतली आणि त्यात जिल्हा लेवलचे आम्ही आमचे इथले समन्वयक नेमले. याच धर्तीवर आम्ही तालुका स्तरावर असे समन्वयक नेमू आणि गाव लेवलला सुद्धा असे समन्वयक नेमून तिन्ही घटक पक्षात. हा महत्वाचा विषय आहे. आणि जर तुम्ही विजन म्हटला तर मोदी साहेबांचं विजन काय आहे की पुढच्या 25 वर्षामध्ये आपला देश जो आहे तो विकसित देश म्हणून ओळख निर्माण करायची आहे. विश्व मित्र अशी आपली दृढ ओळख निर्माण करायची. विकसित भारत म्हणत असताना मग विकसित धाराशिव विषय आला. विकसित धाराशिव म्हणजे काय, तर इथली मोठी कामं तर व्हायला हवी, परंतु इथे रोजगार निर्मितीवरती आपण भर देतोय. इथे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे की रोजगार, स्वयंरोजगार हे औद्योगिकरणाच्या माध्यमातून आणि पर्यटनाच्या माध्यमातून हे आपलं जास्त फोकस राहणार आहे. पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी शाश्वत पाणी हा आपला फोकस एरिया देखील राहणार आहे, जेणेकरून शेती आणि नंतर मग शेतमालावरची प्रक्रिया हे विषय सुद्धा महत्वाचे ठरणारच आहेत ना. दादा, त्याला जोडणे प्रश्न, असमन्वय कुठल्या बाबतीत आहे? कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या मुद्द्यावरती असमन्वय आहे आणि तो समन्वय झाला का? कुठले मुद्दे आहेत ज्याच्यावर ते आता कळेल ना. हायलाईट करणं तुम्हाला अपेक्षित नाही, आता जशा मीटिंग होतील त्याच्यातनं ते पुढे येईल ना. एकत्र बसणं म्हणजे एकत्रित प्रेस कॉन्फरन्स ह्याच्या आधी आपण घेतलेली नाहीये. आज एकत्र आम्ही बसून जनरल चर्चा केली आहे. असा कुठलाही एक विषय नाहीये जो प्रामुख्याने पुढे आला की समन्वय नाही म्हणून. सगळे प्रमुख एकत्र बसले होते.
आता विषय काय की जसं आपण खाली जाऊ गाव स्तरापर्यंत तेव्हा विषय येतील, मग ते विषय जसे येतील तसे ते सोडवायचे. या अनुषंगाने ही समन्वय समिती जी आहे ती असणार आहे. सगळं अगदी 100% अलबेल होईल असं नाही, पण समन्वय साधणं ही प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय. आजपर्यंत या मतदारसंघामध्ये पुरुषांचंच अस्तित्व राहिलेलं आहे, म्हणजे प्रभाव. महिला उमेदवारासाठी काय संधी देणार की नाही समन्वय समिती? समन्वय समितीचा आणि याचा काही महिला उमेदवारासाठी सगळ्यांसाठी पुन्हा एक वर सांगू इच्छितो, निवडणुकीतला उमेदवार कोण हा विषय, हा अजेंडा या समन्वय समितीचा नाहीये. कार्यकर्त्यातला असलेला समन्वय साधून आमच्या म्हणजे सरकारच्या वतीने केलेले निर्णय नाही, त्याला जोडणंच. महिला एखादी पण पदाधिकारी या समन्वय समितीमध्ये नाही. महिलांचं तर मतदान 50% आहे, महिला पदाधिकारी एक पण नाही. तुमची सूचना चांगली आहे. आपण प्रत्येक पक्षाच्या एक महिला पदाधिकारी जे आहेत त्यांनाही घेण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार नक्की करू. दादा, शासनाच्या विविध समित्या असतात, त्यावर काही कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते, तर ती नेमणूक करताना ही समन्वय समितीच काम करेल का इतर कोणी ठरवणार आहे? नाही, हा मुद्दा तुम्ही मांडला तो योग्य आहे. त्या जे काही 2-3 कामं महत्वाची करायची आहेत त्यातलं हे काम देखील राहील. जवळपास सरकारचा टेन्युअर संपत आला तरी काही समित्या ज्या आहेत त्या आणखी गठीत नाही. चर्चेमध्ये तो विषय येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मुद्दा तोच येणार आहे करून लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार ठरलेला आहे. लोकसभेचा विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असं सांगितलं की ते स्वतः एवढे तुल्यबळ आहेत की पुढे त्यांना विरोधी पक्षांना म्हणजे आपल्याला उमेदवार जाहीर करण्यास वेळ लागतो. तुमच्याकडे उमेदवारच नाहीये. भाजपचं एवढं बूथ वाईज हे असताना एवढी परिस्थिती त्या प्रतिक्रियेवरती प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे असं मी मानत नाही. सगळ्यांतर्फे एक सांगता येईल की 2024चा खासदार हा महायुतीचा असेल. येस. दादा, 14 तारखेला पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत. शक्यता आहे, उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शक्यता नाकारता येत नाही. नाही, त्यांना पालकमंत्री महोदय जे आहेत ना ते देखील स्वाभाविकच आहे की या विषयातले प्रमुख आहेत. दादा, लोकसभेच्या तोंडावर काय मोठा प्रवेश होण्याची चर्चा सुरू आहे सध्या. बरेच प्रवेश होणार आहेत, मोठे एक नाही बरेच होणार आहेत. बसवराज पाटलांचा प्रवेश होणार आहे. तुम्ही असं नावं घेऊन विचारून उपयोग नाही. बरेच जणांचे त्याची चर्चा आहे दादा. नाही, बरेच प्रवेश होणार आहेत. बऱ्याच जणांमध्ये त्यांना स्थान मिळेल. बऱ्याच जणांमध्ये त्यांना संधी किंवा स्थान मिळेल. म्हणजे बऱ्याच जणांमध्ये जे आपण म्हणतो बरेच जण आहेत त्याच्यामध्ये त्यांना स्थान मिळेल. असं मी वैयक्तिक सांगणार, बरेच प्रवेश होणार आहेत, बरेच महत्वाचे प्रवेश होणार आहेत. ज्यांची प्रामाणिकपणे महायुतीत येण्याची इच्छा असेल त्या सगळ्यांना स्वीकारायची आमची तयारी आहे. आमच्याकडे नाही कोण जाणार. पालकमंत्री महोदयांचं परवा दिवशी माझं बोलणं झालेलं आहे या 14 तारखेच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने. या लोकसभेला मोदी साहेबांचा चेहरा असणार आहे ही गोष्ट खरी, पण विकासाच्या दृष्टीनं काय बोलणार नाही. जिल्ह्यासाठी काय विकास असणार आहे म्हणजे लोकसभेत सांगितलं मी. हो, जिल्ह्यासाठी विकासच काय जिल्ह्याच्या पदरात काय पडलं असेल त्यांना. नाही, आपला काय प्रश्न परत विचारा. जिल्ह्याच्या विकासासाठी काय भूमिका असणार आहे? काय मिळालं जिल्ह्याला त्यांनाच विचारायचं ना. ते वेगळं विचारताय, तुम्ही वेगळं विचारताय. तुम्हाला काय नेमकं काय विचारायचं? जिल्ह्यासाठी असा विकास कुठला की ठोस की तो आश्वासन त्याचं पूर्ण केले जाईल 1 वर्षाच्या आत वगैरे. एखादा एक प्रकल्प असेल तो पूर्णच केला जाईल, फक्त आश्वासन नाही, त्याची पूर्तता केली असं कुठला एखादा कुठला प्रकल्प पूर्ण केला जाईल. 1.5 वर्षात सहसा मोठे प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाहीत, तुम्हाला माहिती आहे. परंतु अनेक मोठे प्रकल्प सुरू झाले. आपला सगळ्यात महत्वाचा कुठला प्रकल्प आहे तुमच्या माहितीनुसार? कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचं काम चालू आहे. खरं तर तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच ते काम दाखवायला न्यायचं आहे. साधारण 70-80% काम झालेलं आहे. आपल्याला पाणी जे तुळजापूरला आणायचं आहे, तुम्हाला माहिती असेल की पाणी कसं येणार आहे. 80% काही ठिकाणी काम झालंय. तर हे प्रत्यक्षात तुम्हाला बघता यावं. पुढच्या आठवड्यामध्ये पांगरदरवाडीच्या पोळी बार्शी तालुक्यातल्या नाही, आपण सोलापूर पासून म्हणतोय. 70 किलोमीटरचा पट्टा कामच झालेलं नाही. म्हणून मी म्हटलं की आपल्याला तिकडे घेऊन जाऊ असं आमचं नियोजन आहे. पुढच्या आठवड्यात आपल्यापैकी ज्यांची इच्छा माहिती आहे की पुढे तुळजापूर करत आपल्याकडे जाणार आहे. दुसरा विषय जो आहे तो तुळजापूर आपला सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेचा.
त्याचं काम जे आहे टेंडरिंग एका टप्प्याचं आता अंतिम टप्प्यात आले म्हणायला हरकत नाही. त्याची स्क्रुटिनी चालली आहे टेंडर डॉक्युमेंटची. महत्वाचा आहे तो MIDCचा तिथे केलाय. त्याचं आता ड्रॉइंग वगैरे कम्प्लीट झाले, त्याचं एस्टिमेट कम्प्लीट झाले, रस्त्याचं वगैरे लेआउटचं साधारण 91 कोटीचं ते आहे काम. त्याची अंतिम मान्यता मिळाली की त्याचं टेंडरिंग सुरू. आपला फोकस काय आहे तर रोजगार निर्मिती, स्वयंरोजगार निर्मिती. शाश्वत पाणी, शेतीसाठी शाश्वत पाणी. आपल्याला आता दुष्काळी परिस्थिती आहे, अशी आपल्या भागात पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अडचण उद्भवू नये हा विषय आहे. आणि मी म्हटलं तसं औद्योगिकरण, ही नोट तुम्हाला आज मिळेल. आपण जे स्किल्स युनिव्हर्सिटी करतोय, कौशल्य विद्यापीठ जे करतोय तुळजापूरला, त्याच्या अनुषंगाने सिम्बायोसिस आणि मुंबईच्या कौशल्य विद्यापीठ गव्हर्नमेंट्स आहे तिथे आपली टीम जाऊन आले. त्याने आता अहवाल 1-2 दिवसात देतील. ती प्रक्रिया आपण करतोय. त्यामुळे खूप सारे विषय आहेत ते. आता ते फोकस वेगळीकडे जायचं आपला. दादा एक विषय आहे. रस्ता आहे, त्यासाठी बरेच आंदोलन केले, रस्ता रोको केले, पण बायपासचा प्रश्न अजून पण मिटलेला नाही. काय विषय? बायपास नॅशनल हायवेचं सर्व्हिस रोड त्याचं टेंडरिंग एक साधारण 15 दिवस ते महिन्यात होऊन जाईल. आम्ही पाठपुरावा केलाय, त्याला मान्यता मिळालेली आहे. बरेच खूप लाईट सकट म्हणजे स्ट्रीट लाईट आणि सर्व्हिस रोड